राजकारणात लवकरच मोठं काहीतरी घडणार असल्याचं चित्र दिसतंय। कारण शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी 4 ऑगस्टला सोशल मीडियावर एक पत्र जारी केलंय, ज्यात पक्षाच्या संपूर्ण प्रवक्ता फळीला एका फटक्यात बरखास्त केलंय। होय, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्यात। त्यामुळे आतापर्यंत नेमलेले सर्व प्रवक्ते आता पक्षाची भूमिका मांडू शकणार नाहीयेत। आणि गंमत म्हणजे हा निर्णय अशा वेळी आलाय जेव्हा पक्ष एनडीएत जाणार का यावरून राज्याच्या राजकारणात आधीच चर्चांना उधाण आलंय। शरद पवार यांच्या पक्षाने असा निर्णय का घेतला, इतर प्रवक्त्यांना आपल्या पदावरून का हटवलं, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जाऊ लागलेत। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर नेमकं घडलं असं की प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीने पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय। या पत्रानुसार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने 4 ऑगस्ट 2026 पासून म्हणजेच कालपासून यापूर्वी पक्षाच्या प्रवक्ता पदासाठी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत। तसंच या कालावधीत विद्या चव्हाण आणि महेश तपासे हेच पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील असंही या पत्रात स्पष्ट करण्यात आलंय। आता एवढं तडकाफडकी प्रवक्त्यांना आपल्या पदावरून का हटवलं याचं पक्षाने काही कारण दिलंय का, तर नाही। पक्षाने या निर्णयामागचं ठोस कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये। हा निर्णय संघटनात्मक शिस्तीचा भाग आहे की पक्षांतर्गत मोठ्या बदलांची सुरुवात, याबाबत राजकीय वर्तुळात आता बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यामुळे नेमकं कारण काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि याचमुळे चर्चांना जोर वाढलाय। परंतु एक लक्षात घ्या, हा निर्णय काही अचानक घेण्यात आलेला नाहीये। गेल्या काही आठवड्यांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप प्रणित एनडीएत सामील होणार का आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चांनी राज्याच्या राजकारणात बराच जोर धरला होता। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आणि सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या तर्कवितर्कांना आणखीनच बळ मिळालं होतं। मात्र शरद पवार यांनी स्वतः या दोन्ही चर्चा म्हणजेच एनडीएत प्रवेश आणि विलिनीकरण या 2 चर्चा हा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत फेटाळून लावल्या होत्या। रोहित पवार आणि जयंत पाटील यासारख्या नेत्यांनीही याच सुरात या चर्चा नाकारल्या होत्या। त्यामुळे पक्षाकडून सार्वजनिक भूमिका ठामपणे नाकारली जात असतानाच दुसरीकडे प्रवक्त्यांची फेर नियुक्ती रद्द करून माध्यमांशी संवाद फक्त 2च विश्वासू नेत्यांपर्यंत मर्यादित केला गेला। आता यावर काही राजकीय विश्लेषकांच्या मते प्रवक्त्यांना तडकाफडकी पदावरून हटवण्याचं कारण असू शकतं की पक्षात गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच मोठमोठ्या घडामोडी सुरू आहेत। सत्ताधाऱ्यांशी ज्या भेटीगाठी सुरू आहेत त्यावरून राजकारणात बरेच तर्कवितर्क लावले जातात। राजकारणात बराच संभ्रम निर्माण झाला आणि अशा काळात कुठल्याही प्रवक्त्याकडनं चुकीचं स्टेटमेंट जाऊ नये म्हणून 2 प्रमुख प्रवक्ते वगळता पक्षाची भूमिका मांडणाऱ्या इतर सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या। आणि एकतर पक्षात आधीच अस्वस्थता पसरली आहे, खासदार फुटण्याची शक्यता आहे, आमदार फुटण्याची शक्यता आहे। त्यात नुकतीच जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे आणि दुसरीकडे गेल्या काही आठवड्यांपासून पक्षाच्या एनडीएतील संभाव्य सहभागाबद्दल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून प्रवक्त्यांनी कुठलेही स्टेटमेंट चुकीचं करू नये म्हणून प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असाव्या असं म्हटलं जात आहे। आणि म्हणूनच आता पक्षाकडून पुढील काळात आणखीन काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। सध्या हे स्पष्ट झालेलं आहे की पक्षाची अधिकृत आणि एकसंध भूमिका आता फक्त 2च व्यक्तींमार्फत बाहेर येणार आहे। त्यामुळे यापुढे कोणत्याही वेगळ्या किंवा परस्पर विरोधी वक्तव्यांना पूर्ण विराम बसण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं, भविष्यात शरद पवार यांच्या पक्षात नेमकं काय घडणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।